पुसदमध्ये जेड किड्स शाळेजवळ भीषण अपघात. दुचाकी इलेक्ट्रिक ऑटोची समोरासमोर धडक. पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पुसद शेंबाळपिंपरी रोडवर आज दिनांक 12 जून 2026 रोजी दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास दुचाकी आणि इलेक्ट्रिक ऑटो यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. ही घटना जेड किड्स शाळेजवळ घडली असून अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. सुदैवाने ऑटोमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हिरो पॅशन दुचाकी वाहन क्रमांक MH29 AX 3611 आणि इलेक्ट्रिक ऑटो वाहन क्रमांक MH29 BD 3778 यांच्यात हा अपघात झाला. इलेक्ट्रिक ऑटो काही प्रवाशांना घेऊन पुसदवरून सांडवा मार्गे जात होते. त्याचवेळी सांडवा मार्गे पुसदकडे येणारी दुचाकी विरुद्ध दिशेने येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दुचाकीने रॉंग साईडने येत ऑटोला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. दुचाकीचे समोरील डोम तसेच पुढील चाकाचे व्हील तुटले. दुसरीकडे इलेक्ट्रिक ऑटोच्या समोरील काच फुटून खाली पडले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये अंदाजे 5 ते 6 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने ऑटोमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. तर दुचाकीवरील व्यक्तीच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने त्यास तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पुसद शहर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांकडून घटनास्थळाचा तसेच अपघाताचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.